या ठिकाणी महापालिकेच्या मालकीची जी काही प्रॉपर्टी होती ती तारण ठेवलं गेलं आणि पैसे काढले. आता यामध्ये घेतलेलं कर्ज आणि अदा केलेलं व्याज याचा तपशील आपल्याला देतो मी अध्यक्ष महोदय. 97.73 कोटी रुपये हे परतफेड केली. व्याज जे आहे 55.68 कोटी परत केलंय. त्याचबरोबर 94.50 कोटी कर्ज परत केलंय. त्याच्यावरचं व्याज 57.42 कोटी हे परत केलेलं आहे. आणि हे सगळं जे केल्यानंतर सदर बँकेने ही पूर्ण परतफेड केल्यानंतर 22/5/2020 रोजी महापालिकेने ही परतफेड केलेली आहे सगळी. आता दिनांक 24/8/2020 रोजी बँकेने नाहरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि त्यानंतर तारण ठेवलेल्या मिळकतीवरील बोजाची नोंद कमी करण्याबाबतची कार्यवाही नगर भूमापन कार्यालय संभाजीनगर, तहसील कार्यालय संभाजीनगर यांनी केली आहे. महापालिकेच्या मिळकतीवर बँकेचा चढविण्यात आलेला बोजा उतरवून महापालिकेचे नाव या ठिकाणी प्रॉपर्टीवर कायम केलेलं आहे आणि म्हणून सद्यस्थितीत आत्ता महापालिकेच्या मिळकतीवर बँकेच्या नावाचा बोजा कमी करण्यात आला असून सदर मिळकत संभाजीनगर महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे. महोदय बघा, अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये हे तर सांगून दिलं की बा कर्ज फेडलेलं तुम्ही सांगितलं, हा उत्तरामध्ये आलेला भाग. विषय दोन होते, बोजा कमी करणे आणि मालमत्ता पुन्हा ताब्यात येणे, हे दोन वेगळे वेगळे प्रकार आहेत. आणि प्रश्नामध्ये स्पष्ट विचारलेलं आहे की अद्यापही बँकेच्याच ताब्यात या मालमत्ता आहेत. 15 मोठ्या मालमत्ता आहेत या महानगरपालिका औरंगाबादच्या संभाजीनगरच्या. तर बोजा पूर्ण 15 मालमत्तेचा कमी झाला काय आणि या संपूर्ण 15 मालमत्ता महानगरपालिकेच्या प्रत्यक्ष ताब्यात आल्या काय? अध्यक्ष महोदय, मी आताच उत्तर दिलेलं आहे की बोजा कमी झालेला आहे आणि महापालिकेच्या नावावर त्या प्रॉपर्टी आलेल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत ताब्यात आल्यात सांगितलं मी, ताब्यामध्ये आलेल्या आहेत. सन्माननीय सदस्य डॉक्टर संजय कुट्टे साहेब यांचा आज वाढदिवस असल्यानं सभागृहाच्या वतीनं शुभेच्छा. प्रश्न क्रमांक 4 21,672 जिशान सिद्दीकी. अध्यक्ष महोदय, मेरे मतदार संघ वांद्रे पूर्व की एसआरए की स्थिति बहुत ही दुर्भाग्यपूर्ण और गंभीर है. मेरा प्रश्न ये है, मेरा प्रश्न माननीय मंत्री महोदय से ये है कि 3K की जो स्कीम है वो क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 21,672 नहीं 2 लाख छापल्याप्रमाणे 21,672 ॲज प्रिंटेड. मुद्दे पे आऊं अध्यक्ष महोदय. 3K की जो स्कीम है वो लोगों का ये मानना है और हमारा ये मानना है कि लोगों के हित के लिए नहीं है. तो मेरा ये प्रश्न है कि ये 3K की जो स्कीम है वो क्या हम रद्द कर सकते हैं और इसी स्कीम को 6-7 टुकड़ों में अगर हम बांटे और शासन पब्लिक की सहमति लेकर अगर ये 6-7 टुकड़ों में ये स्कीम की का निर्माण करे. और दूसरा मेरा ये विषय है सर कि बहुत सालों से लोगों को भाड़ा नहीं दिया गया है. जैसे माननीय मंत्री महोदय को जानकारी है, भाड़ा नहीं दिया गया है और ट्रांजिट कैंप की मरम्मत नहीं हुई है. ट्रांजिट कैंप की जो व्यवस्था है वो बहुत खराब है और कभी भी कुछ एक्सीडेंट हो सकता है. तो जो सिक्योरिटी डिपॉजिट एसआरए को दिया गया है उसको तोड़कर क्या लोगों को हम भाड़ा दे सकते हैं और ट्रांजिट कैंप की क्या हम मरम्मत कर सकते हैं. आखिरी मुद्दा यह है सर कि डेवलपर केपेबल है प्रोजेक्ट करने के लिए. अगर वो सोचता है कि वो केपेबल है तो क्या वो टाइम फ्रेम दे सकता है और अगर वो टाइम फ्रेम दे रहा है तो ये पालन अगर टाइम फ्रेम का नहीं होगा तो सरकार इस पे क्या कार्रवाई करेगी. धन्यवाद. हा मुंबईतला पहिला म्हणजे सुरुवातीच्या काळात जे 3K प्रकल्प झाले त्याच्यातला हा पहिल्या काहींपैकी होता.
सुरुवातीला 8 संस्थांकरता आशयपत्र देण्यात आलं, LOI देण्यात आला, नंतर 22 झाले, नंतर 24 झाले, नंतर 56 झाले. हळूहळू हे सगळे आशयपत्र वाढत गेले. हे ताबडतोब रद्द करणं हे नॅचरल जस्टिसला पण शोभून दिसणार नाही. त्यामुळे सरकार कुठल्याही प्रकारे हे रद्द करू असं म्हणू शकत नाही. ह्यामध्ये सुरुवातीपासनं ज्यांना मुंबईचा इतिहास माहिती आहे, अनेक जणांनी आंदोलनं केली, अनेक जणांनी ह्या जसं मेघा पाटकर ह्याच्यात आल्या, काही अनेक संस्था ह्याच्यात आल्या, एकेका बिल्डिंगला 4-4 फक्त लोकांनी रोखून धरलं आणि त्यामुळे ह्या प्रकल्पाला उशीर लागला आहे याबाबत सरकार नाकार देत नाही. पण तुमचं जे म्हणणं आहे की एक टाइम बाउंड प्रोग्राम आपण ह्यांच्याबरोबर घेतला पाहिजे, तर आपल्या समोर आपल्या बरोबर आणि त्यांना बोलवून एक संयुक्त बैठक घेऊन ह्याचा मार्ग काय हा सरकारतर्फे काढला जाईल आणि तुमच्या मतदारसंघात असलेल्या या प्रकल्पाबद्दल तुम्हाला न्याय देण्याची प्रक्रिया करण्यात येईल. सन्माननीय आशिष भाऊ. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. जरूर आम्हाला माहिती आहे की बरेच वर्ष रंगाळलेला हा प्रोजेक्ट आहे आणि म्हणून त्याचा इतिहास 2006ला पहिल्यांदा आशयपत्र आपण दिलं आणि आज आपण 2020 क्रॉस केला. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीची स्थिती आहे आणि त्यामुळे 14 वर्षाचा वनवास या भागातल्या लोकांना, गोळीबारच्या परिसरातल्या लोकांना झालेला. शेवटचं तुम्ही म्हटलंय की 14 जून 2013ला तुम्ही सुधारित अभिन्यास केलात. त्यापैकी 32 पुनर्वसन इमारती प्रस्तावित होत्या, त्यापैकी 7 पुनर्वसन इमारतींचे काम पूर्ण झाले. प्रोजेक्ट ऑनगोईंग आहे. अध्यक्ष महोदय, इन बिटवीन सेल पोर्शनला परवानगी मिळाल्यामुळे सेलच्या ऍडव्हर्टाइजमेंट 2 वर्षापूर्वी लागल्या आणि सेल पोर्शन मध्ये पण लोकांनी फ्लॅट्स विकत घेतले, बुकिंग केले, त्यांचे पैसे पण पडले. दुसऱ्या बाजूने झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला जो आज भाडेकरू म्हणून बाहेर गेला त्याला सुद्धा भाडं तुम्हीच म्हटल्याप्रमाणे 12 कोटी रुपयापर्यंत प्रलंबित आहे. म्हणजे भाडेकरूंना, झोपडपट्टीवासियांना भाडं नाही, विकत घेतलेल्यांचे पैसे इन्व्हेस्टमेंट म्हणून पडून राहिले, त्यांना फ्लॅट मिळत नाही आणि 14 वर्षाचा वनवास झालेला आहे. तुम्ही बैठक घेताय, चांगलं आहे. आमचं म्हणणं त्यामधलं असं आहे आणि आता तर माहिती कळली त्या प्रकरणामध्ये, या प्रकरणामध्ये EOWनी आता ED पण आली आहे आणि त्यामुळे काही EDच्या रेड्स पण झाल्या आहेत. म्हणजे विकासक पण आता मिळेल, इझिली अवेलेबल होईल अशी काही स्थिती असणार नाही. त्यामुळे कायद्यानुसार माझा प्रश्न असा आहे की जे रखडलेले प्रकल्प आहेत त्या रखडलेल्या प्रकल्पांचं ऑक्शन करून दुसऱ्या विकासकाला देण्याच्या प्रक्रियेला सरकार तयारी दाखवणार का? नंबर 1. नंबर 2, SRA त्या ठिकाणी आपल्या रिझर्व्ह मधून किंवा अन्य प्रकाराने कायदेशीररित्या झोपडपट्टी वासियांना त्यांची भाडी देण्याचा प्रयत्न करणार का आणि तो किती दिवसात? हे 2 प्रश्नाची उत्तरं द्यावी. एक तर पहिली गोष्ट, SRA कडे कुठलाही असा पैसा नाही की जो या गोळीबार मैदानाच्या बिल्डिंगी बांधण्याची ताकद SRA ठेवेल. असंही नाही आहे की पूर्ण प्रकल्पच बंद होता. या प्रकल्पामध्ये उलटसुलट जे प्रयोग झाले त्याच्यामुळे या पूर्ण प्रकल्पाला उशीर झाला. राहिली गोष्ट भाड्याची, तर ही चूक शिवालेखची आहे आणि त्याच्यासाठी त्यांना स्टे ऑर्डर आता म्हणजे काही महिन्यापूर्वी देण्यात आलेली आहे. पण आशिषजी, एकंदर मार्केट कंडिशन बघता मुंबईतल्या SRAची परिस्थिती तुमच्यासारख्या विद्वान आमदारांनी समजून घेतली पाहिजे. मार्केटमध्ये पैसा नाही आहे, फ्लॅटचा सेल होत नव्हता मागचे काही महिने. आता तुम्हाला सांगतो की सरकारच्या काही धोरणांमुळे कित्येक वर्ष झाला नव्हता एवढा सेल आता होतोय. आता ह्या सगळ्या कालचक्रातनं बाहेर पडण्यासाठी एक विशिष्ट वेळ लागणार. सगळीकडेच आपण नकारात्मक दृष्टिकोन घेऊन बघितला तर ते काही शक्य होणार नाही आणि SRA याच्यात काही करू शकणार नाही, SRA बिल्डिंग बांधू शकणार नाही. त्याबाबत माझी भूमिका काय? मी SRA आणि म्हाडाला एकत्र आहे असं सांगतोय, ज्याला मला कॅबिनेटची परमिशन लागणार आहे. पण मी आज इथे तुमच्याही विचाराधीन ही गोष्ट घालतो की मुंबईत अशा कैक झोपडपट्ट्या आहेत ज्यांची किंमत करोड रुपये आहे आणि ती आपण SRAच्या बिल्डरच्या घशात घालतो.
त्याच्यापेक्षा एसआरए आणि म्हाडाने एकत्र व्हावं, एसआरएनी आणि म्हाडाने मिळून रिहॅबच्या बिल्डिंग बांधाव्यात. उर्वरित जो पोर्शन आहे, जो अब्जोवधी रुपयांचा आहे, जो आपल्याला माहिती आहे, आता मुंबईची समजा आंबेडकर नगरची झोपडपट्टी म्हणजे बुधवार पार्कच्या समोरची झोपडपट्टी जिथनं कसा भात आला, ती एकंदर 22 एकरची झोपडपट्टी आहे. आज तुम्ही विचार करा की तिथे जे काही 5,300 रहिवासी आहेत त्यांच्यासाठी जर आपण सदनिका बनवल्या म्हाडाच्या आणि एसआरएच्या रिझर्व्ह मधनं, आणि नंतर जो पट्टा आहे त्याचा जर ऑप्शन केला तर त्याला म्हणजे आपल्या रिझर्व्ह मध्ये करोडो रुपये जमा होतील. आणि हा जो पूर्ण समुद्रपट्टा आहे म्हणजे बांद्र्यापासून सुरू केल्यानंतर या बुधवार पार्क पर्यंत इथल्या सगळ्या झोपडपट्ट्या एसआरए आणि म्हाडाने डेव्हलप कराव्या, आणि त्याच्यातनं मिळणाऱ्या उत्पन्नातनं कालांतराने म्हाडाला हे असे पैसे गुंतवता येतील. आता झालंय कसं की म्हाडा आता रिकामी झाले, म्हाडाचे पैसे याला दे त्याला दे त्याला दे ह्याला दे असं करत करत म्हाडाकडे काही पैसे राहिलेले आहेत. त्यामुळे काही वेळ लागेल ह्याच्यात. काय हा प्रयोग आम्हाला करू द्या, हा प्रयोग करू द्या, आणि नंतर यावर म्हणजे सजेशन फॉर ऍक्शन. राणे साहेब. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत, एक बाजू ठीक आहे, पण मंत्री महोदयांनाही माहिती आहे का हा काही लहान बिल्डर नाही. अध्यक्ष महोदय, जे काही ती परिस्थिती सेल बद्दल सांगतायत आणि एकंदरीत मार्केट परिस्थितीबद्दल सांगतायत ती ह्या बिल्डरला लागू होते हे आम्हा लोकांना तर मान्य नाहीये. ह्याचे अन्य प्रोजेक्ट चालू आहेत, तिथे व्यवस्थित पद्धतीने सगळे कार्यक्रम सुरू आहेत, पण जे काही पाहिजे म्हणजे आज अध्यक्ष महोदय ती जी लोक ज्या परिस्थितीमध्ये त्या गोळीबारच्या परिस्थितीमध्ये राहतात, आपण एकही मिनिट तिथे उभं राहू शकत नाही हे त्या स्थानिक आमदारांना आणि आम्हा लोकांना माहिती आहे. अध्यक्ष महोदय, हे निव्वळ या बिल्डरची मस्ती आहे. म्हणून ह्या संबंधित बिल्डरवर जी काही कारणं दिली जात आहेत त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार का? आणि जसं स्थानिक आमदारांनी विचारलं आणि आशिषजींनी विचारलं तसं माझाही हा प्रश्न आहे, आपण इकडच्या जे रहिवासी आहेत त्यांना लवकरात लवकर भाडे कधी देणार? कारण का अन्य परिस्थिती मार्केटची दुसऱ्यांना लागू होत असेल, ह्या बिल्डरला लागू होत नाही. अध्यक्ष महोदय, हे निवड या बिल्डरची फक्त मस्ती आहे आणि गरिबांना लूटमार करण्याचा विषय आहे. म्हणून ह्या बिल्डरवर तुम्ही कारवाई करणार का आणि ह्यांना लवकरात लवकर भाडे कधी देणार याचं उत्तर आमच्या मंत्री महोदयांनी द्यावं. पहिली गोष्ट, ह्या बिल्डरची परिस्थिती कशी आहे हे काय मला माहित नाही, त्यामुळे त्याच्या परिस्थितीबद्दल बोलणं हे काम माझं नाही. लवकरात आता त्याच्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मी कोणाकडे जाऊ? त्यामुळे लवकरात लवकर भाडी मिळावी, लवकरात लवकर भाडी मिळावी, लवकरात लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण व्हावा ह्याच्यासाठीच त्यांना आम्ही स्थगिती दिली आहे. आता मी आत्ताच सांगितलं की स्थानिक आमदार जिशान सिद्दीकी ह्यांच्याबरोबर त्या विकासकाची एक संयुक्त बैठक एसआरए मध्ये घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सागर साहेब. मंत्री महोदय, माननीय मंत्री महोदयांना माझी मित्र म्हणून एक सूचना आहे आणि 2 माझे प्रश्न आहे. पहिली सूचना अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना अशी आहे की आपण बुधवार पार्क असो किंवा वरळीचा झोपडपट्टी असो, आपण मंत्री महोदय म्हाडा आणि एसआरएचा एकत्रीकरणाने पुनर्विकासाची इमारत म्हाडाने बांधावी आणि सेल कंपोनेंट आपण मार्केटमध्ये सेल करावं, हे आपलं अत्यंत उपयुक्त असा सुझाव आहे. त्याच्यावर आपण वर्किंग करायला लागले की तुमचं मंत्रिपद धोक्यात येणार, तशी ती कार्टेल तुमच्या मागे लागणार. तशी एक. दुसरा अध्यक्ष, माझे 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्न अध्यक्ष महोदय, माझे 2 प्रश्न असे आहे अध्यक्ष महोदय. सध्या मुंबई शहरामध्ये मंत्री महोदय आपल्याला माहिती आहे जवळजवळ 15,000 इमारतीच्या पुनर्वसन इमारतीच्या राहणाऱ्या लोकांना नोटिसा गेल्या आहेत. सगळ्या नोटिसा अशा पद्धतीने गेल्या अध्यक्ष महोदय की पुनर्वसन इमारतीमध्ये 10 वर्षाच्या आत नियमानुसार नसेल अशा खरेदी विक्री झाल्या असेल त्या सगळ्यांना अध्यक्ष महोदय ती जागा ताब्यात देण्यासाठी त्या एजन्सीनी लँड ओनिंग ऑथॉरिटीनी त्यांना नोटिसा दिल्या आहेत. पूर्ण मुंबई शहरामध्ये अशी लाखच्या वर अध्यक्ष महोदय माझा शब्द रेकॉर्डवर आहे, 1 लाखाच्या वर असे इमारत मध्ये राहणारी लोक आहेत ज्यांची खरेदी विक्री नियमबाह्य 10 वर्षाच्या आत झाली आहे.
पण अध्यक्ष महोदय ते सगळे महाराष्ट्राचे वतनी आहेत, या शहराचे वतनी आहेत, या राज्याचे वतनी आहेत. अध्यक्ष महोदय या राज्याचे या देशातले वतनी आहेत. अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भामध्ये काही धोरण कोर्टामध्ये जाऊन तो स्टे घेण्याची आवश्यकता आहे, कारण तिथे उच्च न्यायालयाचा ऑर्डर आहे. उच्च न्यायालयामध्ये जाऊन अध्यक्ष महोदय याच्याविषयी स्थगिती घेण्याची आवश्यकता आहे. आणि अधिवेशन सुरू आहे. अध्यक्ष महोदय पूर्ण मुंबई शहरचे असे 1 लाख रहिवासी म्हणजे जे घर परिवार आहेत त्या अधिवेशनाकडे बघतायत. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय या संदर्भामध्ये त्यांना काय आश्वासन या सभागृहामध्ये देणार आहेत का? सरकार या संदर्भामधले नियमामध्ये काय बदल करून कोर्टामध्ये जाऊन स्थगितीसाठी काय प्रयत्न करणार आहेत का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना ही जी आपण शिवालिक बिल्डरची सांगितली आहे ती अध्यक्ष महोदय कांदिवलीमध्ये एकता नगरची परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे त्या विकासकांनी एकही बिल्डिंग पूर्ण केलेली नाही. महापालिकेच्या ज्या 154 बिल्डिंग मध्ये 58 बिल्डिंग अध्यक्ष महोदय त्याच्या आहेत. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की 2 बैठका SRS स्तरावर झाल्या आहेत, कामावर बंदी आणली आहेत. माझी इच्छा नाही काम बंद पडावं, लोकांना घर मिळाले पाहिजे. आपण सकारात्मक भूमिका घेण्यासाठी आपल्या दालनामध्ये संबंधित SRAचे, म्हाडाचे विकासक आणि सोसायटीच्या अधिकाऱ्यांना बोलून आपण एक संयुक्त बैठक लावणार का? असे 2 प्रश्न आहेत. एक, पुनर्वसनच्या बिल्डिंगमध्ये राहिलेले 10 वर्षाचे नियमबाह्य खरेदी विक्रीधारक लोक, आणि दुसरा एकता नगरच्या संदर्भामधली आपल्या दालनामधली बैठक. 1 मिनिट उत्तर देतात नंतर तुम्ही. दुसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न होता सागर साहेब, त्याचं उत्तर पहिल्यांदा देतो की आपण मला पत्र द्यावं, त्यात समस्या लिहाव्यात, आपल्याला न्याय मिळणारी बैठक दालनात लावण्यात येईल, याबद्दल आपल्या मनात कुठलीही शंका असू नये. उत्तर देतात मंत्री महोदय, उत्तर देतात. सागर साहेबांनी जो पहिला प्रश्न विचारला आहे, जेवढी सागर साहेबांना चिंता आहे तेवढीच मलाही चिंता आहे, आणि तेवढीच या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनाही चिंता आहे. 10 वर्षाचा टाइम लिमिट हा कोर्टाने ठरवून दिलेला होता. कोर्टाने सांगितलेलं 10 वर्ष, आपण तो 5 वर्षांनी तो आपल्या सरकारने खरं तर आणला होता, पण आपल्या सरकारकडनं तो पारित व्हायला उशीर लागला आणि त्याच्यामुळे थोड्याशा अडचणी झाल्या. आपण कोर्टात हे सांगितलेलं आहे की आम्हाला 5 वर्षाचं हे द्या, पण त्याही वरती जाऊन सांगतो, मी जे म्हणजे मुख्यमंत्र्यांना सूचितही केलंय, त्यांच्याशी चर्चाही केली आहे. मुंबईमध्ये साधारण 5 वर्षात 10 वर्षात कुठलीही SRA उभी राहत नाही. मग तो ज्या दिवशी झोपडीतनं बाहेर पडतो तिथनं 5 वर्ष मोजायची की बिल्डिंग झाल्यानंतर 5 वर्ष मोजायची, हा एक थोडा सत्सद विवेक बुद्धीला ताण देऊन आपल्याला विचार करावा लागेल. जर एखादा झोपडीधारक जसं शिवालिकमध्ये आहे, जर 20-20, 25-25 वर्ष घराच्या बाहेर राहत असेल तर 10 वर्षानंतर पिढी बदलते, असं एक सामाजिक समीकरण आहे. त्यामुळे माझं तर स्पष्ट मत आहे, आणि कोर्टाचीही परवानगी घ्यावी लागेल, मला आपल्या वरिष्ठांशीही बोलावं लागेल, पण विधानसभेमध्ये बोलत असताना मनातलं बोलावं असं माझं नेहमी मत असतं की हा जो सेलिंगचा प्रयोग आहे की झोपडी 5 वर्षानंतर विका, मग त्याला घर 5 वर्षाच्या आधी मिळालं पाहिजे ना. तुम्ही 80 साली झोपड्या तोडल्यात, आपल्या 90 साली झोपड्या तोडल्यात, 95 साली झोपड्या तोडल्यात, 2000 साली झोपड्या तोडल्यात, आणि अजूनही तुमच्या बिल्डिंगी तयार नाही. मग त्या गरीब माणसाने का भोगायचं? त्याची एक पिढी जी 1 वर्षाची असते ती बिल्डिंग मध्ये राहायला जायच तर 25 वर्षाची झालेली असते. घर हे असं धन आहे की ज्या धनाचा वापर सार्वत्रिक करता येतो. लग्न सराई असेल, घरामध्ये गरिबी असेल तर ते घर कामी येतं, कुठलं आजारपण आलं तर ते घर कामी येतं, आणि शेवटी छप्पर आहेच ना आपलं. त्या छप्पराला जर उशीर आपल्याकडनं होणार असेल, त्या विकासकाकडनं होणार असेल, तर निष्कारण त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला का कात्री लावायची? हा एक वैचारिक हे आहे. पण आम्ही कोर्टामध्ये 5 वर्षासाठी सांगितलेलं आहे, कोणालाही घरातनं बाहेर काढलं जाणार नाही, हा शब्द आम्ही विधानसभेत देतो. अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या 6 दिवस आम्ही आमचा प्रश्न येण्याची वाट पाहतोय. हे सभागृह चालवण्याचा आपला अधिकार आहे, तो कोणी नाकारू शकत नाही. परंतु 5 नंबरचा 6 नंबरवरचा प्रश्न माझा गेले 4 दिवस 5 दिवस सातत्याने येतोय, परंतु प्रश्न 4 प्रश्नांच्या वरती जात नाही. प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे प्रश्न विचारायचा, पण जो मूळ सदस्य आहे ज्याच्या नावावरती प्रश्न लागलाय
त्यांनी सविस्तर बोलणं आम्ही समजू शकतो, परंतु सगळे सदस्य प्रश्न विचारण्यापेक्षा भाषणं करतात आणि 4 प्रश्नाच्या वरती आपण जात नाही, हा या सभागृहातल्या आमदारांवरती अन्याय आहे, हा अन्याय आहे. आणि गेले 6 दिवस मी प्रश्नांची वाट पाहतोय, या सभागृहात सातत्याने बसतोय, पण आपण 4 प्रश्नांच्या वरती जातच सदस्यांनी नाही. तर कृपया आपण दक्षता घ्यावी, सगळ्यांना संधी द्या, थोडक्यात पण बोलावं. pointed प्रश्न विचारायला द्या. 2 किंवा 3च लोकांनी त्याच्यावर चर्चा करावी. प्रश्न क्रमांक 5, 23,819 सुधीर मुनगंटीवार. $23,819. प्रश्न क्रमांक 23,819. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, आपण उत्तरात सांगितलं आहे की कोविड-19च्या नियमानुसार जमावबंदीमुळे पथविक्रेत्याचे सर्वेक्षण करणे शक्य झाले नाही. अध्यक्ष महाराज, हा फेरीवागा हा व्यापार क्षेत्रातल्या शृंखलेतला अतिशय महत्वाचा, हातावर पोट घेऊन या राज्याच्या प्रगतीमध्ये योगदान देणारा पथविक्रेता आहे. आणि अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये जे पथविक्रेते आहे यांना संरक्षण देण्यासाठी सन्माननीय देशगौरव माननीय प्रधानमंत्री महोदयांनी विविध योजना यांच्यासाठी आणल्यात. अध्यक्ष महाराज, जसा श्रीमंताला जगण्याचा अधिकार आहे तसाच कष्टकरी परिश्रम करणाऱ्यालाही जगण्याचा अधिकार आहे. माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आहे की या पथविक्रेत्याचं सर्वेक्षण हे किती दिवसात पूर्ण कराल आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून या पथविक्रेत्यांच्या संदर्भात संरक्षणाच्या विशेष योजना, कालबाह्य कार्यक्रम आपण करणार आहात का? सुधीर भाऊनी जे सांगितलंय तसंच करतो. अध्यक्ष महोदय, एकूण 204 राज्यामध्ये 204 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्याचं काम सुरू आहे. त्यामध्ये 3,63,130 पथविक्रेते आढळून आलेले आहेत. पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्र वाटप पुणे महापालिकेने 20,535 वितरित केलेलं आहे. ठाण्यामध्ये 1,865, पिंपरी चिंचवडमध्ये 5,704 आणि टाउन वेंडिंग कमिट्या ज्या स्थापन केलेल्या आहेत. त्याचबरोबर पथविक्रेत्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या 62 आहे. एकूण आढळलेल्या पथविक्रेत्यांची संख्या 2,81,123 आहे. सुधीर भाऊ, पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण चालू असलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या 142 आहे. एकूण आढळलेल्या पथविक्रेत्यांची संख्या 82,007 आहे आणि विक्री प्रमाणपत्र प्रदान करण्यात अरे उत्तर तर देऊ द्या आशिषजी, दुसरा विषय का? अरे बाबा, सुधीर भाऊंना पूर्ण सविस्तर उत्तर देतो कारण त्यांनी आज ठरवलेलं आहे आणि त्यामुळे मी पण खूप नाही, पण सगळं एकदम बघा त्यांच्या प्रश्नासाठी एवढं सगळं आणलेलं आहे. आमचे अधिकारी सगळे घाबरतात तुम्हाला. मला सुधीर भाऊचा प्रश्न आहे. तर एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या 3 आहे आणि एकूण विक्री प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेल्या पथविक्रेत्यांची संख्या 28,104 आहे या ठिकाणी. आणि अध्यक्ष महोदय, केंद्र शासनाने जे सन 2009चं शहर पथविक्रेता धोरण जे काही त्याचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे महापालिका आणि नगरपालिका स्तरावर शहर पथविक्रेता समिती तयार करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये आहे त्याप्रमाणे पथविक्रेत्यांचं सर्वेक्षण करणं, त्यामध्ये फेरीवाला क्षेत्र निश्चित करणं आणि त्या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देणं, पारदर्शक नियोजनाद्वारे पथविक्रेता धोरणाची अंमलबजावणी करणं, पथविक्रेत्यांचं प्रगतीकरिता संघटना तयार करण्यास प्रोत्साहन देणं, म्हणजे जे फेरीवाले आहेत त्याच्यातले जे प्रमुख लोक आहेत त्यांचे पण मेंबर त्याच्यामध्ये घेणं आणि त्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणांचे सर्व समावेशक कार्यपद्धती तयार करणं. आता त्यानंतर एक केंद्र शासनाचा पथविक्रेता जो उपजीविकेचे संरक्षण आणि पथविक्री विनियमन अधिनियम 2014
याप्रमाणे जे आपण राज्य शासनाने जी काही कार्यवाही केली, नियम कलम 36(1) मधील तरतुदीनुसार नियम तयार करणे, म्हणजे केंद्राने 2014चा कायदा केला, त्यानंतर त्याच्या आधारावर कलम 36(1) मधील तरतुदीनुसार नियम तयार केले आपण. कलम 38(1) मधील तरतुदीनुसार योजना तयार केल्या, म्हणजे आपण जे म्हणालात की ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना त्या लागू झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाची कार्यवाही, त्यामध्ये कलम 21 मधील तरतुदीनुसार पतविक्रेत्यांच्या अनुषंगाने 5 वर्षाचा आराखडा तयार करणे, नियम 37 प्रमाणे त्याच्यात उपनियम तयार करणे, हे सगळं विहित नियमाप्रमाणे राज्य सरकारने या ठिकाणी केलं. आणि ते 3/8/2016 रोजी पतविक्रेता संरक्षण व पतविक्री विनियम नियम 2016 प्रसिद्ध करण्यात आला. आता त्याच्यामध्ये सगळे आहेत, म्हणजे आयुक्त आहेत, अधिकारी आहेत, मुख्याधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, पोलीस उपअधीक्षक आहेत, वाहतूक आहे, वैद्यकीय अधिकारी आहेत, नियोजन प्राधिकरणचे अधिकारी आहेत. आणि त्यामध्ये या सर्व लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे म्हणून फक्त शासकीय अधिकारी नाही, पतविक्रेत्यांचे देखील प्रतिनिधी पाहिजे. आशिषजी 8 प्रतिनिधी निवडून आलेले त्यामध्ये घेतले. त्यानंतर नामनिर्देशित म्हणजे निमंत्रित 6 सदस्य, म्हणजे त्यामध्ये NGO आहे, पणन, व्यापारी संघ, निवासी कल्याण संघ, अग्रणी बँकेचा प्रतिनिधी, म्हणजे त्यांना कधी लोन पाहिजे तर त्या बँकेचा प्रतिनिधी देखील त्यामध्ये घेतलाय. असे एकूण 20 सदस्य यामध्ये ही समिती तयार केलेली आहे. आणि ही समितीच्या माध्यमातून त्यांचं सर्वेक्षण करणं, प्रमाणपत्र, ओळखपत्र देणं आणि फेरीवाला मगाशी म्हणालो निश्चित करणं, आराखडा तयार करणं, याप्रमाणे हे काम सुरू आहे. आपण मगाशी म्हणाला त्याप्रमाणे आज ठाण्याचं मी आपल्याला सांगितलं मगाशी, त्याचबरोबर पुणे महापालिकेचं देखील मगाशी आपल्याला मी सांगितलं. त्यामध्ये त्यांनी जवळपास 3,30,686 प्रत्यक्ष जागेवर बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे. 21,700 पतविक्रेत्याची नोंदणी पूर्ण केली आहे आणि 20,535 लोकांना त्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदरचं आपण एक या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे. मीरा भाईंदर महापालिकेने ते समिती तयार केली, स्थापन केली. त्याच्यामध्ये सन 2019 मध्ये ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षणाचं काम पूर्ण केलं. त्यामध्ये 7,221 फेरीवाल्यांची नोंदणी केली. त्यामध्ये 3,829 फेरीवाल्यांनी कागदपत्र आपली जमा केलेली आहेत. आणि त्यामध्ये 5/3/2020 रोजी नगर पथविक्रेता समिती म्हणजे टाउन वेंडिंग कमिटी याची यादी प्रसिद्ध केलेली आहे. परंतु आता कोविडच्या गेल्या 8-10 महिन्यामुळे त्याची प्रमाणपत्राची वाटप जे आहे हे वाटप केलेलं नाही. त्याची देखील लवकरात लवकर वाटप करण्यात येईल. जळगावचं आपण विचारलेलं आहे. पतविक्रेता समिती त्या ठिकाणी स्थापन नाही आहे, कारण पतविक्रेता समिती गठीत करण्यासाठी त्यावरील समिती सदस्य निवड करण्यासाठी सुधीर भाऊ 26/2/2019 रोजी अर्ज मागवण्यात आले वृत्तपत्रामध्ये, वर्तमानपत्रात जाहिरात देऊन. परंतु त्या ठिकाणी प्रतिसाद न आल्यामुळे या अशासकीय संस्था फेरीवाले त्यांचे प्रतिनिधी नियुक्तीबाबत असलेल्या निकष, अटी, शर्ती याबाबत काही लोकांनी हरकती घेतल्या त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्या अटी कमी करण्याची मागणी केलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणची समिती गठीत झालेली नाही. परंतु तात्काळ पुन्हा एकदा वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली आणि त्याच्यात 3 पतविक्रेत्यांनी अशासकीय सदस्यासाठी स्वारस्य दाखवलं आहे. त्यामुळे ती देखील आपण युद्ध पातळीवर करतोय. मुंबई महापालिकेचं आपण या ठिकाणी विचारलेलं आहे. मुंबई महापालिकेचं त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत यामध्ये काही लोक गेली होती आणि 18/7/2014 रोजी 14 ते 28/7/2014 या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणामध्ये 99,435 पतविक्रेत्याकडून अर्ज प्राप्त झालेले आहेत. केंद्र शासनाचे पदपथ विक्रेते जी अधिनियम 2014 1 मे 2014 पासून जो लागू झाला आहे त्याच्यामध्ये 3/8/2016 रोजी या ठिकाणी सदर अधिनियमाच्या कलम 36(1) नुसार नियम केलेले आहेत आणि त्यानंतर कलम 38(1) नुसार 9/1/2017 रोजी पतविक्रेता योजना 2017 रोजी प्रसिद्ध केलेली आहे.
आणि त्याचबरोबर कलम 22 व नियम 11(2) नुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 नगर पतविक्रेत्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. जुलै 2014 मध्ये पतविक्रेत्यांचं सर्वेक्षण देखील केलेलं आहे आणि आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ती टाउन वेंडिंग कमिटीची स्थापना केलेली आहे. यामध्ये फेरीवाला संघटनांनी उच्च न्यायालयात दाखल केली रिट पिटिशन नंबर 652/2017 आणि जनहित याचिका 98/2016 या दोन्ही याचिकांमध्ये न्यायालयाने महापालिकेने 2014 मध्ये जे सर्वेक्षण केलेलं आहे ते ग्राह्य ठरवलेलं आहे आणि महापालिकेच्या 24 विभागामध्ये 1,28,443 पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण झालं. त्याच्यामध्ये 94,435 स्वीकृत झाले म्हणजे पात्र झालेले आहेत आणि त्यापैकी 15,361 पथविक्रेते पात्र झाले. यांना नगर म्हणजे टाउन वेंडिंग कमिटी समितीची मंजुरी देखील प्राप्त झालेली आहे आणि यामध्ये 404 रस्त्यावरील 30,832 पथविक्री जागा निश्चित देखील करण्यात आलेल्या आहेत सुधीर भाऊ. आणि त्यानंतर तिथे एक मुंबई महापालिकेमध्ये महासभेमध्ये एक ठराव पास केला सर्व नगरसेवकांनी लोकप्रतिनिधींनी की या जी काही ही जी कमिटी आहे त्या समितीमध्ये नगरसेवकांचा समावेश करण्याच्या सूचना केल्या. परंतु हा केंद्राचा कायदा 2014चा असल्यामुळे त्याच्यामध्ये तशा प्रकारची तरतूद नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याची जी काही अंमलबजावणी करायची आहे ही अंमलबजावणी कोविडचं देखील ही महामारी आलेली आहे त्यामध्ये सर्व जे काही आपलं टीम जे आहे कर्मचारी अधिकारी जे आहेत कोविडचं जे काही आपलं संकट आहे या संकटावर कंट्रोल करण्यासाठी ती काम करते आणि त्यामुळे लवकरच सुधीर भाऊ हे आपण जी प्रमाणपत्र आहे हे देण्याचा कार्यक्रम सुरू होईल. अध्यक्ष महोदय नाही अध्यक्ष महोदय पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या नोंदणीकृत फेरीवाल्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी 10,000 ते 1,00,000 अनुदान देण्याचं केंद्र शासनाने हे केलंय ठराव केला की केंद्र शासनाने कळवलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण याच्यापूर्वी जो सर्वे केला होता या सर्वेच्या अनुषंगाने मला प्रश्न हे करायचा आहे केंद्र शासनाच्या या योजनेचा लाभ बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्वच फेरीवाल्यांना विशेषतः राज्यातील भूमिपुत्रांना प्रामुख्याने मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे फेर सर्वेक्षण करणे आवश्यक असून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी शासनाची भूमिका काय आहे सदर फेर सर्वेक्षण किती कालावधीत करणार आहे आणि दुसरा प्रामुख्याने प्रश्न की फेरीवाला धोरण आपण गेले 15 वर्ष करतोय परंतु अजूनपर्यंत फेरीवाला धोरण ठरलेलं नाही आहे ते किती दिवसामध्ये मुंबई महानगरपालिका करणार आहे याचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावे. मंत्री महोदय हा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदय एकच उत्तर अध्यक्ष महोदय मी स्पेसिफिक प्रश्न विचारतोय की 10,000 रुपयाची जी स्कीम माननीय पंतप्रधानांनी या फेरीवाल्यांसाठी आणली ज्यामध्ये कोविडच्या काळामध्ये त्या बिचाऱ्या फेरीवाल्याला त्याचा माल सडला आणि नवीन माल घ्यायला पैसे नाहीत अशा वेळेला 10,000 रुपये त्याला मिळाले पाहिजेत ही योजना त्या ठिकाणी माननीय पंतप्रधानांनी पॅकेजमध्ये आणली. त्यानंतर अध्यक्ष महोदय मी माझ्या हातामध्ये बीएमसीचे मिनिट्स आहेत बीएमसीने ही योजना राबवायची होती त्यात किती लोकांना दिलं हे विचारल्यावर बीएमसीने मला लिखित उत्तर दिलंय की या 94,000 पैकी पात्रपैकी केवळ 11,000 लोकांना ते मिळालं आहे आणि बाकीच्यांना ऑक्टोबर पासून ओरली ही स्कीम थांबवली आहे. केंद्र सरकारने जर ही स्कीम थांबवली नसेल तर मुंबई महापालिका आयुक्ताने ओरली तोंडी मौखिक ही स्कीम थांबवल्याचे आदेश दिलेत ते आपण ते काढणार का आणि ही स्कीम पुन्हा एकदा गरिबांच्या भल्यासाठी चालू राहिली पाहिजे असे निर्देश देणार का. अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रवींद्रजी वायकर यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे. यामध्ये मी संपूर्णपणे जे आधीच्या उत्तरामध्ये मी सविस्तर उत्तर दिलंय की हे जे काही धोरण आहे त्याचं सर्वेक्षण आहे आणि हे सगळं जे आहे हे सविस्तर उत्तर दिलंय. त्यामध्ये ही जी 10,000 रुपयाची स्वनिधीची जी योजना आहे या योजनेमधून जवळपास जो काही
मुंबई महापालिकेचा आकडा आहे तो 2 लाखापर्यंतचा आहे टोटल, आणि त्याच्यामध्ये अर्ज जे आलेले आहेत ते 21,000 नाही, यामध्ये आपल्याला सांगतो ना मी, 21,066 सँक्शन जे आहेत ते 9,328, आणि जे दिलेले आहेत तुम्ही म्हणालात 11,000, यामध्ये ही योजना थांबवलेली नाही, आणि या प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातलं कुठलाही त्याच्यामध्ये या योजनेसाठी अडचण निर्माण झालेली नाही. त्यामुळे नाही, आता मग हे दिले ना, 11,000 लोकांनी तर पैसे घेतलेत. नाही, पण यामध्ये ही पंतप्रधान जी स्वनिधी योजना आहे त्याचे जे बेनिफिशियरीज आहेत त्या निकषामध्ये जे बसतात त्यांना पैसे मिळणार. हो, त्यांना जे काही केंद्राची योजना जी आहे ही योजनेचा लाभ पुढे देखील मिळत राहिला पाहिजे. आणि त्याचबरोबर फेअर सर्वेक्षण कसं, हा, या बाबतीमध्ये वायकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महोदय, या ज्या काही सर्वेक्षण आधी केलेलं आहे त्यामध्ये काही त्रुटी असतील, काही तफावत असेल तर नक्की तशा प्रकारच्या सूचना मुंबई प्रश्न महापालिकेला उत्तराचा तास संपला. अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक 48 ते 56 सभागृहाच्या पटलावर ठेवणे. महोदय, मी आपल्या अनुमतीने अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक 48 ते 56 सभागृहाच्या पटलावर ठेवतो. अतारांकित प्रश्न उत्तराची यादी क्रमांक 48 ते 56 सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आल्या. सदर्भ याद्या विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. महोदय, या सभागृहामध्ये मनसुख हिरण यांच्या मृत्यूच्या संदर्भातली बाब मी वारंवार मांडली. माननीय मंत्री महोदयांनी काल त्या संदर्भात सांगितलं की त्यातला एक भाग NIA ला गेला, एक भाग ATS कडे आहे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मनसुख हिरेन यांच्या संदर्भात जो काही FIR दर्ज झाला आहे त्याच्यासोबत त्यांच्या पत्नीने जो जबाब दिला अध्यक्ष महोदय तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यातल्या 2-3च गोष्टी मी फक्त आपल्याला सांगणार आहे. काय म्हणतात त्या जबाबामध्ये, आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने ग्राहक असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माझ्या पतीच्या ओळखीचे होते. त्यांना माझ्या पतीने, हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्यांना माझ्या पतीने नोव्हेंबर 2020 मध्ये सदर कार वापरण्याकरता दिली होती. सदरची कार त्यांनी दिनांक 5/2/2021 रोजी त्यांच्या चालकामार्फत पाठवून माझ्या पतीच्या ताब्यात दुकानावर आणून दिली. म्हणजे 4 महिने ही व्हेकल सचिन वाझे यांच्याकडे होती. एवढंच नाही अध्यक्ष महोदय, आपण पुढे बघा. दिनांक 26/2/2021 रोजी सकाळी त्या पुढे सांगतात, गुन्हे शाखेने पोलीस अधिकारी सचिन वाझेने यांच्यासोबत माझे पती चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर 10:30 आले, परत सचिन वाझे सोबत आले व दिवसभर सचिन वाझे यांच्यासोबत होते असे माझ्या पतीने मला घरी आल्यावर सांगितले. 27/2/2021 रोजी सकाळी पुन्हा माझे पती सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई गुन्हे शाखा येथे गेले. तिथून रात्री 10:30च्या सुमारास ते घरी आले. त्यानंतर 28/2/2021 रोजी सुद्धा सचिन वाझे यांच्यासोबत ते गेले. त्यांचा जबाब नोंद करण्यात आला. नोंद करण्यात आलेल्या जबाबाची कॉपी घरी आणून ठेवली. त्यानंतर सचिन वाझे यांचे नाव व सही त्याच्यावर आहे. अध्यक्ष महोदय, म्हणजे दुसऱ्या कोणी त्यांची चौकशी केलेली नाही किंवा कोणासोबत नाही. 3 दिवस ते सचिन वाझे यांच्या सोबत आहे. यानंतर महत्वाचं आहे, दिनांक 2/3/2021 रोजी माझे पती संध्याकाळी दुकानातनं घरी आल्यानंतर त्यांनी सांगितले की ते सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई येथे गेले होते व त्यांच्या सांगण्यावरून, कोणाच्या, सचिन वाझेंच्या सांगण्यावरून ॲडव्होकेट गिरी यांच्याकडनं वारंवार पोलिसांकडून व मीडियातनं फोन येत असल्याने त्रास होत असल्याबद्दलची तक्रार माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई व ठाणे यांचे नाव तयार करून, या नावे तयार करून घेतली असल्याचे व त्यांना दिली असल्याचे त्यांनी मला सांगितले. म्हणजे तक्रारी वाझे यांनी त्यांच्याकडनं तयार करून घेतली आहे. अध्यक्ष महोदय, सदर तक्रार अर्जाची प्रत मी हजर करीत आहे. माझ्या पतीकडे पोलिसांनी मारहाण केली का, काही त्रास दिला का याबाबत चौकशी केली होती. त्यांनी कोणीही मारहाण केली नाही
किंवा त्रास दिला नाही असं सांगितले, परंतु चौकशी जाब नोंद करण्याचे काम झाल्यानंतरही वेगवेगळ्या पोलिसांकडून फोन येतात म्हणून तक्रार अर्ज दिल्याबद्दल त्यांनी सांगितलं. म्हणजे हा तक्रार अर्ज जो मीडियात आला तोही सचिन वाझे यांनी तयार करून दिलाय. त्यानंतर अध्यक्ष महोदय, दिनांक 3/3/2021 रोजी माझे पती सकाळी नेहमीप्रमाणे दुकानामध्ये गेले व दुकान बंद करून नेहमीप्रमाणे 9 वाजताच्या सुमारास घरी आले. त्यावेळी रात्री माझे पती यांनी सांगितले, सचिन वाझे बोलत आहेत की तू सदर केसमध्ये अटक हो, 2-3 दिवसामध्ये मी तुला जामिनावर काढतो. मी त्यावेळी माझे पतीला सांगितले की तुम्ही अटक होण्याची काही गरज नाही, आपण कोणाकडे तरी सल्लामसलत करून निर्णय घेऊ. त्यावेळी ते थोडे टेन्शन मध्ये वाटत होते. त्यानंतर अध्यक्ष महोदय, दिनांक 4/3/2021 रोजी माझे पती यांनी माझे मोबाईलवरून विनोद हिरेन माझे दीर यांची पत्नी सुनीता यांच्या फोनवर फोन करून कदाचित मला अटक होईल तरी तू माझ्यासाठी चांगल्या वकिलाशी माझे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बोलणी करून ठेव असे सांगितले व दुकानात निघून गेले. दिनांक 6/3/2021 रोजी माझे दीर विनोद हिरण यांनी माझ्या पतीच्या निधनानंतर माझे घरी असताना सांगितले की 4/3/2021 रोजी त्यांनी वकिलाशी बोलणी केली होती व वकिलाने सल्ला दिला होता, आपण गुन्हेगार नसल्याने अटकपूर्ण जामीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि जरी जामीन अर्ज केला तरी कोर्ट तो स्वीकारणार नाही. ही बाब त्याच दिवशी माझे पती यांना त्यांनी फोनवर सांगितली होती. अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात शेवटची गोष्ट वाचून दाखवतो. त्याच्यावर ते असं म्हणतात, शेवटी वरील एकंदर परिस्थितीवरून माझे पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. सदरचा खून हा सचिन वाझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई होण्याची विनंती आहे. या 2 अजून महत्वाच्या गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय. पहिली महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये हा एक 2017चा FIR आहे आणि या FIRच्या अनुषंगाने 2 लोकांनी अध्यक्ष महोदय 40 लाखाची खंडणी मागितल्या संदर्भातला FIR आहे. या FIR मध्ये अध्यक्ष महोदय 2 लोकांनी अँटिसिपेटरी बेल घेतली आहे. एकाचं नाव आहे धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसऱ्याचं नाव आहे सचिन हिंदूराव वाझे. आणि अध्यक्ष महोदय, हा जो काही मनसुख हिरेन आहे, हे मनसुख हिरेन यांचं शेवटचं जे लोकेशन आहे ते शेवटचं लोकेशन कुठे आहे? ते शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे याच्या ठिकाणी आहे. 40 किलोमीटर दूर बॉडी सापडते. अध्यक्ष महोदय, गावडेच्या ठिकाणी जाण्याचं कारण काय? काहीच कारण नाहीये. त्या गावडेच्या ठिकाणी शेवटचं लोकेशन आहे आणि त्यानंतर 40 किलोमीटर दूर त्यांची बॉडी अध्यक्ष महोदय सापडली आहे. त्यामुळे हे जे काही अगदी स्पष्ट अध्यक्ष महोदय, याच्यापेक्षा अधिक पुरावे काय हवे आहेत? अध्यक्ष महोदय, 201 खाली तात्काळ सचिन वाझेंना अटक का झाली नाही? अध्यक्ष महोदय, 302चं सोडून द्या, 302चं सोडून द्या. मी ते कोणत्या पक्षात आहे, गावडे कोणत्या पक्षात, मी बोलणार नाही. मला हा राजकारणाचा विषय नाही अध्यक्ष महोदय. पण इतके थेट पुरावे या ठिकाणी असताना अध्यक्ष महोदय, जर 201 खाली देखील अटक होत नसेल तर कोण वाचवत आहे आणि कशा करता वाचवत आहे अध्यक्ष महोदय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय. आणि म्हणून आम्हाला संशय आहे की या ठिकाणी मनसुख हिरेन यांची हत्या ही गाडीमध्येच त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करण्यात आली. हे जे गावडे आहेत त्यांच्या त्या एरियामध्ये, आणि त्यानंतर खाडीमध्ये त्यांची बॉडी फेकण्यात आली. अध्यक्ष महोदय, याच्यात चूक यांची कुठे झाली? ही बॉडी त्यांनी या हिशोबाने फेकली की हाय टाईड आहे. हाय टाईड मध्ये जर ती बॉडी फेकली गेली असती तर ती बॉडी कधीच परत आली नसती. पण अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने त्यांच्या आणि सुदैवाने कायद्याच्या लो टाईड होता आणि त्यामुळे ती बॉडी परत आली आणि त्यामुळे हे उघडकीस आलंय. आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे, या संदर्भात NIA कडे केवळ तुम्ही सांगितलं एक्सप्लोजिव्हचा विषय NIA कडेच जातो, पण हा जर तुमच्याकडे ATS कडे आहे, तुम्ही चौकशी करता त्या ठिकाणी बोलवताय. अध्यक्ष महोदय, 201 खाली एवढे पुरावे असताना या संदर्भातले IPC 201 खाली, मग 302चा होत राहील, 201 खाली अटक का होत नाही अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी मागणी आहे की तात्काळ या ठिकाणी सचिन वाझे यांना अटक झाली पाहिजे.
अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात खाली बसा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सचिन वाझेच्या अटकेची मागणी केलेली आहे. ज्या माणसाचा मृत्यू झालाय त्याच्या संदर्भात त्यांनी आवाज उठवलाय, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण एखाद्या माणसाला न्याय तर मिळालाच पाहिजे, पण तो न्याय मिळताना जागेवर बसा. मनसुख हिरानीला न्याय मिळण्याबरोबर ज्या मोहन देलकरांनी मुंबईत आत्महत्या केली, त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. त्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी सगळी नावं लिहून ठेवली आहे. याच कायद्याने जी मागणी आपण केलेली आहे तशीच मागणी आम्ही देखील करतो. मोहन देलकरांच्या सुसाईड मध्ये नोट मध्ये ज्यांची नावं लिहिली आहे त्यांना देखील अटक झालीच पाहिजे. आणि आपण याच्या बाबतीत गृहमंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये ताबडतोब निर्देश दिलेच पाहिजे. कारण जो कायदा सचिन वाझेच्या बाबतीमध्ये आपण मागताय तोच कायद्याने मोहन देलकरांच्या देखील हत्येच्या बाबतीमध्ये हाच कायदा देखील लागला पाहिजे. त्याचं कारण असं, आत्महत्या वेगळी असू शकत नाही. आत्महत्या दोघांसाठी सारखीच आहे. जर हत्या झालेली असेल तर आत्महत्येला देखील प्रवृत्त करणाऱ्या माणसाला या सभागृहात महाराष्ट्रात येऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात मला न्याय मिळेल. त्याला न्याय मिळणार आहे की नाही हे फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण ज्या पद्धतीने यांची मागणी केलेली आहे, आमची देखील मागणी आहे की मोहन देलकरांच्या हत्येला जे जबाबदार आहेत. अध्यक्ष महाराज, जे विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला, अध्यक्ष महाराज, या मुद्द्याच्या माध्यमातून मी पुन्हा एक प्रश्न ऍड करतो. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, मी आभारी आहे. मोहन देलकर यांची सुसाईड नोट माझ्या हातात आहे. मोहन देलकर यांची सुसाईड नोट माझ्या हातात आहे. त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही, प्रशासकाचं नाव घेतलंय केवळ. आणि ते प्रशासक, अध्यक्ष महोदय, हे कुठल्या पक्षाचे नसतात. ही मोहन देलकर यांची सुसाईड नोट आहे. ही आहे अध्यक्ष महोदय. पूर्ण सुसाईड नोट माझ्या हातामध्ये आहे. मोहन देलकरची सुसाईड नोट. त्यामुळे सचिन वाझे यांना वाचवण्याकरता मोहन देलकरची ढाल तुम्हाला घेता येणार. काय करताय त्याला अटक करायची मागणी केली होत आहे. जर सचिन वाझे अटक करायची मागणी होते, प्रफुल्ल पटेलला पण अटक झाली पाहिजे. ज्यांची नावं सुसाईड नोट मध्ये आहेत त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे. ज्यांची नावं, अध्यक्ष महोदय, ज्यांची नावं सुसाईड नोट मध्ये आहेत त्यांच्या अटकेच्या बाबतीमध्ये ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे. कारण त्यांची नाव आहे. याच्यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे? कशी चौकशी झाली पाहिजे, तशीच परिस्थिती याच्या पण झाली पाहिजे. जागेवर बसा, दोघांनी जागेवर बसा. नाना, अध्यक्ष महाराज, या ठिकाणी जे विरोधी पक्ष नेत्यांनी जी भूमिका मांडली त्यालाच मी जोडून अजून एक मुद्दा मांडतो. अध्यक्ष महाराज, मुकेश अंबानींच्या घरासमोर जी गाडी मिळाली त्याच्यामध्ये जे जिलेटिंग मिळालं. एक मिनिट, सर्वांनी जागेवर बसा. नाना बोला. अध्यक्ष महाराज, ते विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले की ते जिलेटिंग ते स्फोटक नव्हते. पण माझा प्रश्न या निमित्तानं अध्यक्ष महोदय असा आहे की मुकेश अंबानीच्या घराजवळ गाडी उभी राहू कशी शकतं? त्यांना ट्रिपल प्रोटेक्शन. अध्यक्ष महाराज, केंद्र सरकारचंही आहे, राज्य सरकारचंही आहे आणि त्यांचं स्वतःचंही. अध्यक्ष महाराज, ही गाडी त्या ठिकाणी गेली कशी? अध्यक्ष महाराज, कोणाचा हात होता अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये? अध्यक्ष महाराज, मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की सीडीआर माझ्याजवळ आहे. अध्यक्ष महाराज, त्यांच्याजवळ सीडीआर कसा जाऊ शकतो? हे अनेक प्रश्न या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातलं एटीएस हे देशातलंच नव्हे तर जगातलं चांगलं पोलीस म्हणून त्याचं नाव लौकिक आहे. अध्यक्ष महाराज, हे एटीएस कडून हे प्रकरण काढून हे केंद्रीय चौकशी
याच्याकडे नेण्याचं जे काम झालं अध्यक्ष महाराज, पुलवामाच्या घटनेमध्ये सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणेकडे पुलवामा यंत्रणेचं काम आहे. अध्यक्ष महाराज, अजूनही अहवाल आलेला नाही. याच्यामध्ये अध्यक्ष महाराज काही ना काही गोळ बंगाल आहे. अध्यक्ष महाराज, सरकारनं त्याच्यातली स्पष्टता करावी. आणि ते वारंवार आम्ही सांगतोय, जे आता संसदीय मंत्र्यांनी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला, खासदार मोहन देरकर हे सिटिंग खासदार होते अध्यक्ष महाराज, आणि त्यांचं या ठिकाणी आत्महत्या होणं, अजूनपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल न होणं, हाही एक संशयाचा भाग आहे. आणि म्हणून शासनाने तातडीने त्याच्यामध्ये कारवाई करून हे महाराष्ट्राला जे बदनाम करण्याचं काटकारस्थान हे विरोधी पक्षाकडून जे चाललेलं आहे, हे त्वरित थांबवावं अध्यक्ष महाराज. मंत्री महोदय खुलासा करा. बोलून दे ना, चौकशी होईल आता दोघांची. काय बोलू तर काय बोलणार आहे. सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात येत आहे. 10